बुधवारी 18 जूनला बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला। गेवराई तालुक्याच्या खळेगाव येथील रहिवासी असणारे 46 वर्षीय सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट या पतसंस्थेसमोरच गळफास लावून आत्महत्या केली। सुरेश जाधव यांच्या 11 लाख रुपयांच्या ठेवी छत्रपती मल्टीस्टेट मध्ये अडकून आहेत। मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी त्यांना आता पैशांची नितांत गरज होती, मात्र वारंवार बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना ती रक्कम परत मिळाली नाही। शेवटी या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे गेवराईसह पूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून मल्टीस्टेट बँकांची विश्वासार्हता पुन्हा आता एकदा समोर आली। दरम्यान या प्रकरणात छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुरेश जाधव यांच्या पत्नी कविता जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नक्की काय म्हटलंय? सुरेश जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शाखा व्यवस्थापकांना कोणता मेसेज केला होता? सविस्तर घटना जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सुरेश आत्माराम जाधव हे गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील ठेवीदार होते। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती मल्टीस्टेट पतसंस्थेत त्यांची 11 लाख रुपये एवढी मुदत ठेव जमा होती, तर ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्येही 5 लाख रुपये अडकले आहेत। गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांनी आपली रक्कम परत मिळवण्यासाठी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयांना फेऱ्या मारल्या, मात्र संस्थेकडून सातत्याने टाळाटाळच केली गेली। माध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यांनुसार मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी त्यांना तातडीने पैशांची गरज होती। वारंवार विनंती करूनही बँक व्यवस्थापनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सुरेश जाधव हे मानसिक तणावात होते। तरीही एकदा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी ते 17 जूनला छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत पोहोचले। आपल्या कुटुंबासह दिवसभर वाट पाहूनही त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत। अखेर 18 जूनला सकाळी 3 वाजता छत्रपती मल्टीस्टेटच्या गेट समोरच ठेवीदार सुरेश जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली। या संदर्भात कविता सुरेश जाधव यांनी गेवराई शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नक्की काय म्हटलंय ते पाहूयात। कविता जाधव यांनी सांगितलं की त्यांचे पती सुरेश आत्माराम जाधव यांच्यासोबत त्या राहत असून ते शेतीचा व्यवसाय करून पोट भरत होते। त्यांना 21 वर्षांची साक्षी नावाची एक मुलगी आणि 18 वर्षांचा शुभम नावाचा एक मुलगा आहे। त्यांनी त्यांच्या शेती व्यवसायाच्या बचतीमधून मुलांच्या शिक्षणासाठी 2020 पासून एकूण 11,50,000 रुपयांची मुदत ठेव ही छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत ठेवली होती। मागील 2 वर्षांपासून आपली ठेव परत मिळावी यासाठी ते वारंवार मागणी करत होते। 6 महिन्यांपूर्वी त्यांचे पती सुरेश जाधव यांनी ठेवीचे पैसे परत देत नसल्यामुळे विषारी औषधाची बॉटल घेऊन शाखेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी मात्र छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष उर्फ नाना वसंत भंडारी यांनी त्यांना 2,50,000 रुपये परत दिले होते आणि उर्वरित 9 लाख रुपये पुढील 2 महिन्यानंतर देतो असं सांगितलं होतं। पण त्यानंतर छत्रपती मल्टीस्टेटला वारंवार फेऱ्या मारूनही पैसे दिले गेले नाही। त्यामुळे त्यांचे पती सुरेश जाधव हे खूप तणावात राहत होते। दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने ते अधिकच खचून गेले होते। 17 जूनला दिवसभर छत्रपती मल्टीस्टेट शाखा गेवराई येथे पैसे मागण्यासाठी आमच्या दोन्ही मुलांसह आम्ही गेलो होतो, परंतु शाखेच्या मॅनेजर ज्योती क्षीरसागर यांनी त्यांना दिवसभर पैसे दिले नाहीत। तसेच सुरेश जाधव यांना अर्वाच्या भाषेत बोलून शाखेतून बाहेर काढून दिलं। त्यानंतर कविता यांनी आपल्या पतीला फोन करून मुलांसोबत घरी जाण्यास सांगितलं, मात्र 18 जूनच्या सकाळी 3 वाजता त्यांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या दारासमोरच गळफास लावून आत्महत्या केली असं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी सुरेश जाधव यांनी शाखा व्यवस्थापकांना एक व्हॉट्सअप मेसेज केला होता। त्यात त्यांनी लिहिलं होतं की माझ्या मुलांच्या शिक्षणाचे तुम्ही वाटोळे केले, त्याबद्दल धन्यवाद। एखाद्याचा एवढाही अंत बघू नये। खरी परिस्थिती काय आहे ती जाणून घ्यायला हवी होती। वेळोवेळी पैसे मागून देखील तुम्ही पैसे देत नाहीत, म्हणून मी तुमच्या समोर आत्महत्या करत आहे। याचा निरोप चेअरमन संतोष भंडारी व भंडारी दादा यांना द्या। असा आत्महत्या करण्यापूर्वी ठेवीदार सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या शाखा व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांना व्हॉट्सअप मेसेज केला होता आणि त्यानंतर जाधव यांनी गेट समोरच गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, चेअरमन संतोष भंडारी यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा जाधव यांच्या नातेवाईकांनी घेतला होता। काही वेळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केलं गेलं होतं। अखेर पोलिसांनी चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल केला। दरम्यान बीड जिल्ह्यात मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून
पैसे बुडवल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये। महिन्याभरापूर्वीच केज तालुक्यातील सूरज तांदळे या कृषी पदवीधारक तरुणाने विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं होतं। ऑक्टोबर 2021 ला या छत्रपती मल्टीस्टेट मध्ये या तरुणाने 1 लाख रुपयांची मुदत ठेव जमा केली होती। एका वर्षानंतर त्याचे 1,08,250 रुपये मिळणार होते। त्याची मुदत संपल्यानंतर त्याने पैसे परत मिळवण्यासाठी अनेक वेळा पैशांची मागणी केली, अनेक वेळा गेवराई येथे फेटे घातले, मात्र त्याच्या मागणीला मल्टीस्टेटच्या अधिकाऱ्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही। शेवटी त्याने आत्महत्या केली। मध्यंतरी विधानसभेत माहिती देताना आमदार सुरेश धस म्हणाले होते की ज्ञानराधा मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, मातोश्री राजधानी मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकांनी जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या ठेवी बुडवल्या आहेत। यातील 3,700 कोटी रुपयांच्या ठेवी या एकट्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या आहेत। मराठवाड्यातील पूर्ण ठेवीदारांची संख्या ही 16 लाख आहे। फसवणूक झालेले 1,26,000 ठेवीदार हे एकट्या बीड जिल्ह्यातील आहेत। आपली कष्टाची कमाई बुडल्यामुळे आतापर्यंत 26 ठेवीदारांनी आत्महत्या केल्या आहेत। यातील ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे असतील किंवा इतर अजून काही चेअरमन, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, ते जेलमध्ये गेलेत, परंतु ठेवीदारांचे पैसे मात्र अजून मिळालेले नाहीयेत। मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन केंद्राकडे असल्यामुळे केंद्र सरकार आणि अमित शहा यांना विनंती करतो की ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, नाहीतर अनेक जण मृत्युमुखी पडतील। सुरेश धस यांनी विधानसभेत दिलेल्या या माहितीनंतर अगोदरच केज तालुक्यातील सूरज तांदळे आणि आता गेवराई तालुक्यातील सुरेश जाधव यांनी आपलं आयुष्य संपवलंय। त्यामुळे बीड जिल्ह्यातील इतर ठेवीदार आता अजून आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। दुसरीकडे या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले। या व्हिडिओवरील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।